सुनबाई सोप्यावर बसून असं पाय हलवावं नाही, घरात पनवती येतय. बघ सत्य आहे, आली पनवती. रुको जरा सबर करो. कोण आहे? तुमचीच लेक. गिरणीत दल्ली मिरचीची फुकटी, गिरणीत दल्ली मिरचीची फुकटी, माझी ननन एक नंबरची फुकटी. अब तू गया बेटा. गव्हाचं पीठ परातीत मलते, गव्हाचं पीठ परातीत मलते. माझ्या लेकीला कालपण देताना तुझी का जलते? पुरी तुझं नाव काय? नेहा. किती शिकले? ग्रॅज्युएशन झालंय माझं. आता सध्या काय करतस? बीजेपी. बाई रातकडे काय सोडत तू? नको 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 नको. अहो ऐकून तर घ्या. बीजेपी मध्ये बर्तन झाडू पोचा. काय बाई आहे, पूर्ण ऐकूनच नाही माझं घेतलं. कसं होईल माझं? ऐकूनच कोण घेत नाही. तू माझी सून नाही लेक आहेस. सांगा बरं काय होतंय? सर लग्नानंतर खूप कमी वयातच मला त्या गोष्टी मिळाल्या ज्या लोकांना 60 वर्षानंतर मिळतात. काय ते? जसं गुडघे दुखी, केसात चांदी, दातात सोनं आणि किडनीत मोठमोठे खडे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, मला बायको एवढी चांगली भेटले ना की डोकेदुखी कायमच असते. अहो कांदे असे का आणलेत? सगळे खराब निघालेत. खराब आहे? मी तर बघून आणले होते. बघून आणले होते तर खराब कसे निघाले? जशी तू निघालीस, तुला पण चांगली बघून आणली होती, तू तरी कुठं नेटकी निघालीस? अगं जेवण कधीतरी चांगला कर. म्हणजे काय म्हणायचं आहे? मी जेवण चांगलं बनवत नाही काय? अजून कसलं पाहिजे जेवण? काय हो, मी जेवण चांगलं करत नाही काय? सांगा जरा आईला. तो काय मला सांगल, त्याला काय चौकलते? बायकोचा बैल कुठला? बैल तर बैल असू दे, नाव तर नाही ना ठेवत कशाला? तो कसा नावा ठेवील? बघावा तो माझी बायको माझी बायको, बायकोचा बैल तो. हो मला म्हणणार माझी बायको का शेजारी म्हणणार माझी बायको? काय हो बघत काय झालं बाईला? बोलते बघ कशी चुरू चुरू. तुम्ही काय बघत बसलात? सांगा जरा आईला. काय आताची पोरा, जीव तरून बोललो तरी काय ऐकायचे आहेत? काय हे आताचं नवरं आहेत का भाऊर? एक शब्द पण बोलायला तयार नाही तो माणूस. अहो जरा हलू हलू, हात कापेल. ते बाय म्हणजे किती काळजी करशील? काळजी म्हणजे काय नाही, कपडे आणि भांडी कोण धुईल? पता नहीं अब इस देश का क्या होगा. क्या हुआ दादा? अब्दुल कलाम भी नहीं रहे, भगत सिंह भी चले गए. मेरा भी तबीयत ठीक नहीं लग रहा है. मैं गाली नहीं दे सकता. गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली. आपको देश का टेंशन है कि अपनी माल का? माझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे. आहा एकच नंबर. नका जास्त कौतुक करू. एक दिवस गेलेला जाल तसं कोण पण चांगलं करेल. अगं असा तुझा भाऊ मला म्हणत होता. हे बघा, लग्नाच्या आधी पण माझं 50 किलो वजन होता, लग्न झाल्यानंतर पण माझं 50 किलो वजन होता, आता 2 मुलं झालेत तरी पण माझं 50 किलोच वजन आहे. अरे कहना क्या चाहते हो? तुला काय म्हणायचं आहे काय? मला हे म्हणायचं आहे, मी सासरचं अजिबात काही खाल्लेलं नाही. मावशीची गाणी. कालवानी सांगितला लाईट बिल भरा, दोघातल्याने 1-2 रुपये भाडला नाही. सगळी कामं मीच करावी काय? दुसऱ्यासारखी असते ना तर घर सोडून गेली असती. अशी मोबाईल बघून पोटा भरायचे आहेत काय? तुम्हाला पण काय हेच भेटली, दुसरी आणायची ना. अरे आवडली होती दुसरी तुझी मैत्रीण, मी चिठ्ठी द्या तुझी करा, ही तुला चिठ्ठी द्यायची नाही. तू म्हणून पदरी पडली. वा ऐकला मी सांगला. A few moments later. सॉरी ना आई, आम्ही असं परत नाही बोलणार, चुकून बोललो आम्ही लोक. भाव तुम्ही बोला ना. तुझ्या प्रभावती कलावती आम्ही शिकून बोललो, गेल्या आम्हाला पुढे नाही बोलणार.
हो, हा फोन खराब झालाय, मला नवीन घेऊन द्या ना. नवीन फोन? हा फोन तर तुला नीट वापरता येत नाही. आणि नवीन फोन पाहिजे तुला? काय मिळणार नाही नवीन फोन मी. काय झालं सुनबाई? बघा ना सासूबाई, फोन खराब झालाय, नवीन घ्या बोलते तर नवीन घेऊन देत नाही. चल माझ्यासोबत कसा नाही फोन घेता तर बघू नये म्हणा. काय रे, सुनबाईला नवीन फोन घेऊन का नाही दे? अगं आई इकडे. तुला सांगू ही फक्त दिसायला सुंदर आहे. अकलेचा आणि हिचा काही संबंध नाही. त्यामुळे हिला फोन देण्यात काय अर्थ नाही. ते मला काही माहित नाही. हिला नवीन फोन घेऊन दे. अर्धा सफरचंद काय म्हणतात ना, ऍपल. अर्धा सफरचंद काय म्हणतात ना, एपल तो तिला घेऊन दे. मला अर्धा सफरचंद वाला फोन नको, मला अर्धा कलिंगड वाला पाहिजे. बाबू जेवून घे. थोडा तरी खाऊन घे. मोबाईल दिला तर खाशील? काय आजकालची पोरा मोबाईल घेतल्याशिवाय जेवू शकत नाही. काय संस्कार आई बापान शिकवला काय जणू. आई, माझा लेक तर बिना फोन शिवाय खाऊ शकत नाही, पण तुमचा लेक तर बिना फोन शिवाय हागू शकत नाही. कसले संस्कार घडवलेत आईशी बापसाने काय माहिती. अच्छा. आई लग्नासाठी पोरगी भेटली. अशी पोरगी भेटली की शोधून सापडणार नाही. काय सांगतेस? कुठली आहे? अगं तू सांगशील तशी ती वागेल. तू बोलीस उठ तर ती उठेल, तू बोलीस बस तर ती बसेल. कशी आहे? कुठं आहे? ना भांडणाचं टेन्शन ना कशाचं टेन्शन. मुकी आहे काय? वेळ झाला, भांडायचा टेन्शन नाही, कसेल जरा बोलणारी नांदेशी तर बरा झाला असता. मी काय शिव्या देते तो पण काही समजा नाही. सासूबाई, मी पुढच्या जन्मी ह्याच घरची सून होणार आहे. बाई, आम्ही घरच विकून टाकणार आहे. या घरात राहायचा असला तर माझ्या हिशोबाने राहायचा, नाही तर निघून जायचा ह्या घरातून. अशी कशी मी घर सोडून जाऊ? या घरावर माझा पण हक्क आहे. अच्छा, ह्या घरात तुझा पण हक्क आहे? परत एकदा सांगताय, तुला ह्या घरात राहायचा असला तर एका कोपऱ्यात करून राहायचा. अकल्याचा तर काय तुला भाग नाही. नुसती पैसे घरी जातस. पैसे काय बापसात ना आणलंस? हो, तुम्ही मला पैसे दिला असता तर एवढी भांडणं झालीच नसती आणि मला कुणाकडे पैसे मागायची गरज पण पडली नसती. ठीक आहे, देतोय. हे घे आणि भांडू नका. पैसा ही पैसा. अभी मजा आएगा ना भिडो. घेतले पैसे? हो आई, पूर्ण 5,000 आहेत. आता आपण परत कधी भांडायचा? नंतर बघू. आपण शॉपिंगला चल आंधी. सासूबाई, आज जेवणात काय करू? कारल्याची भाजी की सुकटवणी? मटण बनव. मटण बनवते, मटण बनवते. सुनबाई चाय बनवतेस? होय. मग आण थोडी. हा गालाला काय गेलेस? सकाळी आमची थोडी भांडणं झालेली. काय तुमची रोजची भांडणं? रोज किचकिच कंटाळा आलाय. रुको जरा. सुनबाई, मानेला काय केलेस? ते ना आमची भांडणं मिटली. आग लागली तुमच्या भांडणाला? ए रांडाच्या, सुनबाई, पोराला मोबाईल असा देऊ नये.
चांगलं नसतंय. अहो सासूबाई बरोबर आहे तुमचं, पण तो ऐकत नाही ना. हा तुझा 4 वर्षाचा ऐक नाही, 40 वर्षाचा बराबर तुझा ऐकताय. ए नट नवरे, कुठं झालीस नटून फटून? माझा लुगरा धुलास काय? एक ना जुनी म्हण आहे, लई जुनी म्हण आहे, मला आठवतच नाही. लुगडा कुठं आहे? बाथरूम मंगी ठेवलाय बघ. साबणाने धू का शॅम्पूने धू? टाकते धू ना. चल. हे नरू चल जेवायला. अगं सुनबाय, आमच्यात नवऱ्याचा नाव घेत नाही. अच्छा. ए सुक कर अजून लव मॅरेज. आई ननंदबाई येत आहेत. येऊ दे ना मग, तुला काय प्रॉब्लेम आहे? दुखत असेल तिच्या पोटात, रक्षाबंधन आहे, येत असेल 2 दिवस, चांगला उंगला करावा, वाटण सटाण करावा, तर आली सांगाय नंदुली येते नंदुली येते. अहो माझे नाही, तुमच्या नंदुल्या बाई. अगं बाई मग काय सांगितलंस? मी सांगितलं आहेत घरात. आलं बघ, हिला काय अक्कल आहे? मग माझा अंगमास दुखतोय तुला काय माहिती नाही? मग माहेरी गेले सांगायचा, माझ्याच्यान काय जेवण होणार नाही. माहेरी गेले तर सांगता येत नाही काय? नाही तर काय सांगून टाकायचा क्लिअर तो. तुमचा आपला बरा आहे. तुमच्या नंदाला का कराय नको ना, आमच्या आल्या का मरमर मारायला हवा. गबसा हो, तुम्हाला काय समजतं? मधल्या मध्ये चमचागिरी करू नका. हमारे यहाँ ऐसा ही होता है. अगं आई तुझी मैत्रीण मारली, तू गेलीस काय तिला बघायला? मी कशी जाऊ? मला काय तिने फोन केलाय? चूचू चिमणे, अगं ये चिमणे. काय रे चिमण्या? हा बघ आणलाय सोन्याचा दाना. बघू बघू बघू. आहा छान आहे हो. छान आहे, पण ठेवायचा कुठे? ठेवायचा कुठे? ठेव आपल्या घरी. आहा रुको जरा. भांडी घाशीन, पोता मारीन, जेवण करीन, कपडे धुवीन. दुसरा या चिमणी बरोबर. तोबा थारा मूड खराब कर दिया. काय ग सुनबाय, 20 रात्री नुसती मोबाईल मध्ये असतेस, घरातली कामा पडलेत, ती कोण करणार? जरा पर अक्कल नाही काय? लोका बरोबर बोलतात, चांगलं कर्म केलं तर चांगली सून भेटते. मग करा ना चांगले कर्म, कशाला माझ्याकडे बोलत बसलात? तू पारू मी चंद्रमुखी, तू पारू मी चंद्रमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझा थोबार कायमचा बंद कर, मग तू पण सुखी आणि मी पण सुखी. बरेच दिवस झाले आई, एखादा हुकाना झाला नाही. एक होऊन जाऊ दे जोरदार. नाव घेतो हा. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, अच्छा. त्याला मुंग्यांची रांग. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. लक्ष्मणरावांचं नाव घेताय, तुझ्या नानाची टांग. सासूबाईंचा तर एकदम जोरदार झालाय, तुझा पण होऊन जाऊ दे खणखणीत एकदम. घेत्या घनघन माला नबी दाटल्या. ठीक है. घनघन माला नबी दाटल्या, कोसलती धारा. घनघन माला नबी दाटल्या, कोसलती धारा. नरेश रावांचं नाव घेते, माझी सासू टरा टरा ना परा परा. चहा कोण कोण घेणार आहे? म्हणून मी घेणार आहे. मी पण घे. मी पण घेईन थोडीशी. मी जर चाय पिवा हो बोललो तर ही लोक मनात चाय बनवाय सांगते, त्यापेक्षा नाही बोललेला बरा. मला नको आहे चाय. जा मग आमच्या सगळ्यांसाठी चहा बनव. रुको जरा, सबर करो. मावशीची गाणी.
काय ग सुनबाय इथं येऊन बसली, जेवण कधी बनवायचीस? अहो सासूबाई, आज ना जेवण बनवायची खरंच माझी इच्छा नाही. तुम्ही बाहेरून काहीतरी ऑर्डर करा ना. अच्छा अशी म्हणतेस? मध्ये माझा मोबाईल इकडे. सासूबाईंचा फोन. हा बोला सासूबाई. सुनबाय आज जेवणाला डाळ भात भाजी आणि गोराला शिरा बनव. सासूबाई तुम्ही तर बाहेरून ऑर्डर देणार होतात ना? हो मी घराच्या बाहेरच येऊन तुला ऑर्डर देत आहे. आई, लोक उगाच म्हणतात की बायका चूक मान्य करत नाही. अगं माझी बायको बघ. हेच ना, तुझ्याशी लग्न करून चुकी केली म्हणून. सुनबाय तू बोलतेस ना, मला बोलाय देत नाही. जे काही बोलायचं असेल तर आज बोल, आपल्या खानदानावर. हे बघा सासूबाई, मला बोलायचं नव्हतं. तुम्ही आता बोलताय ना म्हणून मी सांगते. खरं सांगू सासूबाई, तुमच्या अख्ख्या खानदानामध्ये ना माझ्यासारखी सुंदर मुलगी शोधून सापडणार नाही. हो तर? हा खरं सांगते मी. सासूबाई, शेतातल्या ढिपल्या आणि तुमच्या घरातली माणसं शेतात झोपवली ना तर समजणार नाही ढिपल्या कोणत्या आणि माणसं कोणती. जगातल्या सगळ्या सुनांचा मोठा दुखणं काय आहे तो माहिती आहे काय? नाही. त्या आपल्या लेकाला सुधारायच्या सोडून सासूच्या लेकाला सुधाराय बघतात. हो तुझे रब ने बनाया किस लिए, किस लिए? भांडी घासायला, जेवण करायला, तुमची सेवा करायला. पाऊस ना? हो पाऊस म्हणजे काय, 4 तास झाले पाऊस पडतोय. नाही नाही, हा जो महिना चालू आहे तो पाऊस ना असं विचारतो. म्हणजे ज्येष्ठ, भद्रपदा, मागचा शिष्य, त्यातलाच महिना हा पाऊस ना. पाऊस नाहीये तो, पाऊस असं असतं ते. आणि भद्रपदा कुठला आलाय? आणि मागचा शिष्य पुढचा शिष्य असं नसतं ते, मार्गशीर्ष असं आहे ते. त्याने श्रावण महिना सुरू. अच्छा श्रावण आहे का? मग ह्या आधीचा नदी बसणार. म्हणजे नदीम श्रावण. विनोद केला. आवडलं नाही? फेका पावसात चांगला भिजून कुठे ते वासाठी पडली असते विरुद्धावरती. बायका मला विचारतात, हे पोरी एवढे व्हिडिओ बनवतेस, खामा कधी करतेस? हे बाय माझे, जेव्हा तू खामा करतेस तेव्हा मी व्हिडिओ बनवते, जेव्हा तू व्हिडिओ बघतेस तेव्हा मी खामा करते. चल तू बाळा फुकटची फुगीरी बंद कर भाऊ, तुझं पत्रेचं घर आणि लाकडाचं. सासूबाई, तुम्ही मला आपली सून मानता की लेक? मी तुला आपली लेक मानतो पोरी. अच्छा, मग मला कधीतरी लेकीसारखं प्रेम करा ना. अच्छा. सासूबाई, मी सूनच ठीक आहे. जुन्या घरात रात्रीचा असा आवाज यायचा आणि सासूबाईंनी मांत्रिकाला 10,000 रुपये दिले भूत घालवायला. हातात दिवा घेऊन जरी शोधलात ना तरी माझ्यासारखी दुसरी सून सापडणार नाही. आमचा काय डोका पिळलाय दुसरी पण तुझ्यासारखे आणायला? सासूबाई, मी काय बोलते, चला ना आज आपण एकमेकीचं कौतुक करूया. अच्छा, अशी बोलतेस? पहिली तू सुरुवात कर बघू. ठीक आहे. सासूबाई, तुम्ही किती चांगल्या आहात. मला भाजी कापायला मदत करता,
कपडे धुवायला मदत करता, जेवण करायला मदत करता. अच्छा. आता तुम्ही करा ना थोडस माझं कौतुक. आपल्याच्या नाही बाबा एवढा खोटा बोलवायचा. नाही हो नाही. रोम रोम भाइयों, रुको जरा सबर करो. नमस्कार. असू दे. मी खबरदारची संपादिका गौरी शृंगारपुरे. तूच काय गती बाजार बसवी? नाही, बाजार बसवी नाही, शृंगारपुरे. ए फोकणे. यांना वयामुळे कमी ऐकू येतं का? मी एक नाव घेते या दुसरंच नाव घेतात. ए टावळे. आई ग, कसं होतं ना म्हातारपणी. आओ मॅडम, ही नाव नाहीत, शिव्या घालतायत तुम्हाला. ओ शिव्या. सासरची माणसं मला अजिबात पसंत करत नाही. नंतर मला आठवलं, मी तरी कुठे त्यांना पसंत करते.